Dear students, welcome to Bridge course of class 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. In this video we are going to see competency or learning outcome statement 8. Read carefully to understand a new concept or idea. Activity number 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 8 एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी काळजीपूर्वक वाचन करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहणार आहोत. सो लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सूचना आपण सुरुवातीला पाहू. इन्स्ट्रक्शन इज रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि या उतार्याची मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात लिहा. नाउ सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन, रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एक पॅसेज देण्यात आला आहे, तो काळजीपूर्वक वाचून त्याची मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात तुम्हाला लिहायची आहे. सो विल रीड द पॅसेज. आपण तो पॅसेज वाचू. फॉरगिवनेस इज अ चॉईस वन मेक्स ओव्हर अँड ओव्हर अगेन. इट कॅन बी अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ऑर अ हेल्दी डिस्टन्स, like a quiet room with a view onto the world of complexity and conflict. Forgiveness can be a gift to yourself or to others. It may be something you receive, but it can also be a quality that describes a relationship where one must be capable of self-forgiveness in order to forgive others. Before writing the central idea of any passage, you must remember few things. कोणत्याही एखाद्या उतार्याची मध्यवर्ती कल्पना लिहिण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. फर्स्ट, यू रीड द पॅसेज व्हेरी केअरफुली. दिलेला पॅसेज उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा. सेकंड, ट्राय टू फाइंड आउट व्हॉट इज पॅसेज अबाउट और व्हॉट डज द पॅसेज डिस्क्राईब. दिलेला उतारा कशा संदर्भात आहे, तो कशाचं वर्णन करत आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा. अँड देन राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. आणि मग नंतर तुम्ही या उतार्याची मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात लिहा. नाव यू फाइंड आउट द सेंट्रल आयडिया ऑफ धिस पॅसेज. आता तुम्ही या उतार्याची मध्यवर्ती कल्पना शोधून काढा. अँड राईट धिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. हा प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहा. In order to practice this activity, you read any passage from the textbook or any other book or newspaper and write the central idea in one sentence. या ॲक्टिव्हिटीच्या सरावासाठी तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणताही एखादा उतारा किंवा तुम्ही वाचलेल्या पुस्तकातील उतारा किंवा वर्तमानपत्रातील एखादा उतारा घेऊन त्याची मध्यवर्ती कल्पना लिहा. Now we will see the solved activity or demo section. आता आपण solved activity किंवा demo section पाहूया. Question, read the given passage carefully and write its central idea in a sentence. पुन्हा आपणास एक पॅसेज देण्यात आला आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना आपणास तो पॅसेज काळजीपूर्वक वाचून शोधायची आहे आणि लिहायची आहे. So let's read the passage. Form filling is a skill. It is a functional skill and a life skill. Today, a big amount of data is collected offline and online through forms. From a tedious task to an interesting task, the online tools have made form filling a unique experience. We will see how offline and online forms are filled and what steps are followed and what care is taken while filling the forms. As this passage tells about the form filling, the central idea of this passage is that the passage informs about the importance of form filling. हा पूर्ण पॅसेजेस फॉर्म फिलिंग संदर्भात आहे.
फॉर्म फिलिंगचं महत्त्व हा पॅसेज सांगतो. हाऊ लार्ज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड थ्रू ऑनलाईन अँड ऑफलाईन फॉर्म्स दॅट इज इन्फॉर्म्ड इन धिस पॅसेज. कशा पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्ममधून प्रचंड मोठ्या स्वरूपातील माहिती संकलित केली जाते याची माहिती या पॅसेजमध्ये दिलेली आहे. म्हणून या पॅसेजची मध्यवर्ती कल्पना आहे की हा पॅसेज फॉर्म फिलिंगचं महत्त्व सांगण्याचं काम करतो. द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. नाव सी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी और रीइन्फोर्समेंट. म्हणजे समांतर उपक्रम आपण आता पाहणार आहोत. अगेन द क्वेश्चन इज गिवन हिअर. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. लेट्स रीड द पॅसेज. तर आपण हा पॅसेज आता वाचूया. मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाईड्स अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. Motivation involves the biological, emotional, social, and cognitive forces that activate behavior. In everyday usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. You can read this passage again carefully. तुम्ही हा पॅसेज पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचू शकता. In evaluation section, you are expected to find out the central idea of the above passage. मूल्यमापनासाठी तुम्हाला याच दिलेल्या पॅसेजची मध्यवर्ती कल्पना शोधून काढायची आहे. आफ्टर डुईंग ऑल दिस ॲक्टिव्हिटीज यू विल लर्न टू फाइंड आउट द सेंट्रल आयडिया ऑफ द गिव्हन पॅसेज थ्रू रीडिंग इट. या सर्व ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर दिलेल्या उताराचे वाचन करून मध्यवर्ती कल्पना शोधून काढणे तुम्हाला शक्य होणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.